टाउन हॉल परिसरातील 80 झाडांना त्यांच्या शास्त्रीय आणि प्रचलित नावाच्या पाट्या लावण्याची तयारी पूर्ण झाली असून लवकरच त्या झाडांवर लावल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे या पाट्यांसोबत झाडांची सविस्तर माहिती देणारा QR कोडही असणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उद्यान विभागात हा पहिलाच उपक्रम राबवला जात असून भविष्यात इतर उद्यानांमध्ये अशा माहिती फलक लावण्याचा विचार आहे। अनेकांना झाडांची नावे आणि त्यांची माहिती माहीत नसते, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। QR कोड स्कॅन केल्यास झाडाची संपूर्ण माहिती विकिपीडियाच्या लिंकद्वारे मिळणार आहे। या उपक्रमामुळे आता स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना जैवविविधतेची माहिती सहज मिळेल, तसेच पर्यावरण जागृतीलाही चालना मिळणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।